आमदार पक्षाचे मालक असतात का? सुप्रीम कोर्टात आज याच एका प्रश्नाच्या भोवती संपूर्ण सुनावणी फिरली आणि सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी असा काही दावा केला जो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला A to Z सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. थोडासा मोठा व्हिडिओ असणार आहे, पण तुम्ही प्लीज पेशन्स ठेवून बघा, कारण आजची जी सुनावणी झाली त्याचे डिटेल्स मी सांगणार आहे. ते नक्की बघा, कारण उद्या दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणीला सुरुवात होणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या रिलेटेड सुनावणीला सुरुवात झाली आणि आता सुप्रीम कोर्टात शिवसेनेबद्दलची नेमकी कुठली पिटिशन आहे याबद्दल आपल्याला गोंधळ होणं साहजिक आहे, कारण एवढ्या पिटिशन्स आहेत. नेमकी कुठल्या लीगल टायटलची पिटिशन आहे हे समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या की 30 जुलैला म्हणजे मागच्या गुरुवारी ज्या याचिकेवर सुनावणी झाली होती ती याचिका होती उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे, ज्याला आपण उद्धव ठाकरे वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असंही बोलीभाषेत म्हणतो. आणि यावेळेला सुद्धा सिनियर ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं काय म्हटलं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओ सांगितलंय. आणि मग सुप्रीम कोर्टानं 4 ऑगस्टला पुढची डेट दिली होती जी आज होती, आणि त्याला जोडूनच अजून एका महत्त्वाच्या पिटिशनवर, शिवसेनेशीच रिलेटेड पिटिशनवर सुनावणी झाली. ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जी दाखल केली होती 2024 मध्ये. या 2024 मध्ये दाखल केलेल्या पिटिशनचं नाव आहे सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे. आठवतंय तुम्हाला 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हटले होते की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार हे डिस्क्वालिफाय होऊ शकत नाहीत, अपात्र होऊ शकत नाहीत. आणि हा जो डिसिजन होता यालाच ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि या केसचं लीगल टायटल झालं सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे. सो लक्षात घ्या की या 2 केसेस मधला प्रायमरी फरक आहे की प्रायमरी टार्गेट वेगळे. सो सुनील प्रभू वर्सेस एकनाथ शिंदे या केसमध्ये महाराष्ट्र असेंब्ली स्पीकर ऑर्डरच्या विरोधात म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. उद्धव ठाकरे वर्सेस एकनाथ शिंदे केसमध्ये इलेक्शन कमिशनच्या 2023 मधल्या निर्णयाच्या विरोधात, म्हणजे जिथे पक्षाचं नाव आणि आयकॉनिक चिन्ह हे शिंदे गटाला दिलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानी, त्या डिसिजनच्या विरोधात दाद मागितली. बाकी जे मुख्य मेन त्यांचं आर्ग्युमेंट या 2 केसमध्ये कसं वेगळं आहे किंवा पिटिशनर्स वेगळे आहेत हे या इमेजमध्ये मी तुम्हाला देते. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, ही इमेज नीट बघा. आणि आता आपण पुढे जाऊयात अत्यंत महत्त्वाच्या भागाला. या सगळ्याची सुरुवात एक लक्षात घ्या की 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन जे बंड केलं तिथपासूनच होते. आणि या सगळ्या ज्या काही जितक्या कुठल्या केसेस आत्ता चालल्या आहेत सुप्रीम कोर्टात, याचा सोल तुम्हाला आत्तापर्यंत कळलाच असेल. तो म्हणजे आपलं शेड्यूल 10 म्हणजे पक्षांतर बंदी कायदा. आता कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली आज, आणि अर्थात 30 जुलैला केलेल्या युक्तिवादातले बरेचसे मुद्दे त्यांनी पुन्हा रिपीट केले. मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला असं वाटतंय का बघा की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातले आमदार कसे डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत हा कपिल सिब्बल यांचा कुठेतरी फोकस दिसतो. म्हणजे कदाचित हे माझं परसेप्शन आहे किंवा ओपिनियन आहे. लीगल एक्सपर्ट याबद्दल आणखी नीट सांगू शकतात, पण आत्ता एकदम रिसेंटच काही तासांपूर्वी मी हे ऐकलं तेव्हा मला असं वाटतंय म्हणजे पक्षचिन्ह नाव हे कुणाला मिळणार हा यातला मुद्दा आहेच आहे. पण कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंटमधली स्मार्ट मूव्ह ही म्हणायला लागेल की पहिली कुऱ्हाड आमदारकीवर कशी येईल हे आर्ग्युमेंट करणं. आता सिब्बल काय म्हटलं सांगण्याच्या आधी 2023चा एक रिकॅप आठवा. फेब्रुवारी 2023ला 17 फेब्रुवारीचा तो दिवस होता जेव्हा इलेक्शन कमिशननं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेना दिलं. का दिलं, कुठल्या बेसिसवर इलेक्शन कमिशननं दिलं, तर बेसिकली तो पॉईंट असा होता की ठाकरे गटानं 2018 मध्ये जी पक्षाची घटना होती, पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन होतं, त्याच्या नियमांमध्ये अमेंडमेंट केली होती, बदल केले होते. पण या नियमांचं कागदपत्र इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये ऑफिशियली जमाच केलं नव्हतं असं त्यावेळेस इलेक्शन कमिशन म्हणलं. आणि त्यामुळे आयोगाकडे जुनीच घटना होती असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे निर्णय कसा काय झाला होता तर दोन्ही गटांनी म्हणलं होतं की संघटना आमचीच आहे असा दावा केला होता. पण इलेक्शन कमिशननं त्यावेळेला पक्षांतर्गत म्हणजे इंटरनल पार्टीमध्ये काय आहे त्याची माहिती बाजूला ठेवली आणि इलेक्शन कमिशन म्हणलं की ज्या गटाकडे जास्त आमदार खासदार आहेत, बहुमत आहे, लेजिस्लेटिव्ह पार्टीला ज्या बहुमत आहे त्यालाच खरी शिवसेना मानलं आणि चिन्ह दिलं. इथेच याच मुद्द्याला धरून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली. आणि आता मी तुम्हाला जे पॉईंट सांगणार आहे हे स्ट्रेट कपिल सिब्बल काय म्हटले आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा जे बेंच आहे ते काय म्हटलं हे स्ट्रेट मी तुम्हाला आता सांगणार आहे. कपिल सिब्बल यांनी सुरुवातीला असं म्हटलं की शिवसेनेला भारताच्या निवडणूक आयोगानं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं एक ऑफिशियल पॉलिटिकल पार्टी म्हणून मान्यता दिली होती. बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख होते, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्ष हाती घेतला, त्यांनी 3 उपनेत्यांची अपॉइंटमेंट केली. आणि आता या पॉलिटिकल पार्टीचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे पक्षाचं संविधान, त्याच्यामध्ये एक कलम आहे 11A, त्यानुसार
याची सगळ्याची ऑफिशियल इन्फॉर्मेशन की कोण पक्षप्रमुख आहे ही सगळी ऑफिशियल इन्फॉर्मेशन इलेक्शन कमिशनला दिली होती. पण इलेक्शन कमिशन काय म्हणतंय की 2018 मधल्या या कॉन्स्टिट्यूशनची माहितीच नाही त्यांना. बरं, 2018 नंतर 2019ला निवडणुका झाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली. त्यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून अपॉइंट केलं. दोन्ही बाजूंचं म्हणणंही तेव्हा एकच होतं की आमची अपॉइंटमेंट ज्या पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसार झाली आहे त्या संविधानाला आजपर्यंत कोणत्याही बाजूनं आव्हान दिलं गेलं नाहीये, हे कपिल सिब्बल म्हटले. तर त्यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे म्हणले की हे जे 11A हे जे कलम आहे या पार्टी कॉन्स्टिट्यूशनमधलं, हे 2013 मध्ये निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं का? या कागदपत्रांच्या सहीचं कन्फर्मेशन तुम्ही देता का? तर कपिल सिब्बल त्यावर म्हटले की एकनाथ शिंदे हे नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर होते, म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. त्यांची बेसिकली अपॉइंटमेंटच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. पक्षाच्या नेतृत्वानं कॅन्डिडेट फायनल केले होते, निवडणुका लढवल्या होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षानं 18 जागा जिंकल्या होत्या. इतर बाकी पण इलेक्शन्स लढवल्या होत्या आणि हे सगळं 2013 आणि 2018च्या पार्टी कॉन्स्टिट्यूशननुसारच झालंय. निवडणूक आयोगाला हे ठरवण्याचा अधिकारच नाहीये की पक्षाचं संविधान हे व्हॅलिड आहे की नाही. पण तरी सुद्धा आयोग त्या प्रश्नात शिरतो आणि हे म्हणतो की हे संविधान आमच्याकडे त्याची रेकॉर्डच नाही, त्यामुळे मी ते मान्य करू शकत नाही, असं कपिल सिब्बल म्हटले. 2019 ते 2022 या काळात उद्धव ठाकरे सीएम होते आणि एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळेस ते म्हटले नाहीत की 2013 आणि 2018चं पक्ष संविधान हे अस्तित्वातच नाहीये. मग आता इलेक्शन कमिशन कसं काय म्हणू शकतं की हे संविधान आम्ही स्वीकारणार नाही? असं म्हणत कपिल सिब्बल यांनी इलेक्शन कमिशनवरच सगळा फोकस केला की ऑन विच ग्राउंड, ऑन व्हॉट बेसिस ते असं म्हणतायत. आणि पुढे बोलताना ते असंही म्हणले की उद्धव ठाकरे यांच्या लिडरशिपबाबत कधी कोणताही संशय कोणालाच नव्हता. ना रिस्पॉन्डंट्सना, म्हणजे आता रिस्पॉन्डंट आहेत एकनाथ शिंदे, ना त्यांना होता, ना इलेक्शन कमिशनला होता, ना विधानसभा अध्यक्षांना होता. उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदेंची गटनेते म्हणून अपॉइंटमेंट केली. सुनील प्रभू यांना चीफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची अपॉइंटमेंट केली आणि याची सगळी ऑफिशियल माहिती ही विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली होती. 20 जूनला जेव्हा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं, म्हणजे पक्षाच्या विरोधात मतदान केलं, ज्यामुळे भाजपा एक जागा जिंकला आणि एकनाथ शिंदे यांच्या लिडरशिपमध्ये मग 31 आमदार भाजपरूपी राज्यामध्ये निघून गेले, असं सिब्बल म्हटले. पुढे सिब्बल यांनी थोडासा असं सटायर वापरला की बहुधा त्या सगळ्यांना सुरत हे फिरायला खूप छान ठिकाण वाटलं असावं. सगळे आधी सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला गेले. सगळे आधी सुरत आणि मग गुवाहाटी, हा काही योगायोग असू शकत नाही. हे सगळे एकाच हॉटेलमध्ये थांबले होते आणि हे सगळं कपिल सिब्बल ही सगळी जी आखणी आहे हे का करतात हे तुम्हाला आता हळूहळू कळेल. 21 जूनला जेव्हा हे सगळं घडायला लागलं तेव्हा सिब्बल म्हणले की उद्धव ठाकरे यांनी पक्षाची बैठक बोलावली. त्या बैठकीत असा निर्णय झाला की एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवायचं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करायची. कपिल सिब्बल म्हटले की हा ठराव उपसभापतींकडे पाठवण्यात आला. उपसभापतींनी त्या निर्णयाला मान्यता सुद्धा दिली आणि त्यावेळेस न्यायमूर्ती जे बागची, जे या बेंचमधले न्यायाधीश आहेत, ते म्हटले की गटनेते बदलण्याचा जो निर्णय त्यावर विधिमंडळ पक्षाच्या म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेंबर्सच्या सह्या नाही आहेत का? गटनेते बदलले गेले ना, मग लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या मेंबर्सच्या सह्या आहेत का त्याच्यावर? तर कपिल सिब्बल लगेच म्हणले की त्याची गरजच नाही ना, तो अधिकार पक्षप्रमुखांना दिलेला आहे, पॉलिटिकल पार्टीचा आहे तो की गटनेता कोण असावा. तरी सुद्धा बैठकीचा जी अटेंडन्स शीट आहे ती तुमच्या समोर आहे, त्यावरून हे क्लिअर होत आहे की सदस्य बैठकीला उपस्थित होते. आता कोण सदस्य बैठकीला उपस्थित होते हा मुद्दा नाहीये. एकदा पक्षाने सांगितलं त्या अटेंडन्स शीटमध्ये ज्यांची नावं आहेत ते तिथे होते. घटनापीठानं आधीच ठरवलंय की अशी प्रक्रिया ही व्हॅलिड आहे. आणि मग न्यायमूर्ती मोहना काय म्हणला त्यावर माहितीये की येस, सुभाष देसाई प्रकरणात तसंच सांगितलंय की पॉलिटिकल पार्टीने हे ठरवायचं असतं की व्हिप कोण असेल. आणि इथे महत्त्वाचा टप्पा सुरू झाला हिअरिंगमधला, जिथे जिथे न्यायमूर्ती बागची या लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी यांच्यातला फरक यावर प्रश्न विचारायला त्यांनी सुरुवात केली आणि कपिल सिब्बल आपल्या संपूर्ण युक्तिवादाचा त्यांनी बेस तयार केला. न्यायमूर्ती जे बागची म्हटल्या की बहुसंख्य सदस्य त्या बैठकीला ॲक्च्युली उपस्थित नव्हते.
कपिल सिब्बल म्हणले अर्थातच नव्हते, कारण 31 आमदार सुरतला गेले होते, मग ते बैठकीला कसे काय उपस्थित राहणार आहेत. पण इथे मुद्दा वेगळा आहे. लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे पॉलिटिकल पार्टी नाही. हा जो युक्तिवादातला मुद्दा आहे तो आधीच्या व्हिडिओत पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. आणि हे सगळे मुद्दे आधीच न्यायालयानं निकाली काढलेत असं सिब्बल म्हटलेत. फक्त पॉलिटिकल पार्टी लिडरशिप ही गटनेत्याला हटवू शकते, लेजिस्लेटिव्ह पार्टीची नाही, असं सिब्बल यांनी पुन्हा अंडरलाईन केलं. तर त्यावर CJI म्हणले की तुम्ही आधी फॅक्ट्स मांडा आणि त्याच्यानंतर आपण जजमेंट्सकडे जाऊयात. मग कपिल सिब्बल म्हणले की अटेंडन्स शीट अनरिलायबल आहे असं म्हटलं गेलं. पण बैठक झाली होती, हे तर खोटं नाहीये ना, हे तर सत्य आहे. गटनेत्यांमध्ये बदल झाला होता, हे तर सत्य आहे. एकनाथ शिंदे यांना काढून अजय चौधरी आले होते, हे तर सत्य आहे. आणि उपसभापतींनी त्या बदलाला मान्यता पण दिली होती, हेही दोन्ही बाजूंनी मान्य केले. आणि जेव्हा मीडिया रिपोर्ट्समधनं गोष्टी त्यावेळेला कळायला लागल्या तेव्हा 31 आमदारांनी विधिमंडळ पक्षाची म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीची बैठक घेतली आणि एक ठराव मंजूर केला ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून निवड केली. हा ठराव त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यावेळेला पाठवला आणि मग त्याची एक कॉपी गव्हर्नरला दिली. आणि कपिल सिब्बल यांनी यावेळेला सुप्रीम कोर्टात या 31 आमदारांचा जो ठराव होता तो वाचून दाखवला. आणि कपिल सिब्बल यांनी त्यानंतर एक बँग ऑन आर्ग्युमेंट केलं की विधिमंडळ पक्षानं म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टीनं निर्णय घेतला की हाऊसमधले आमचे नेते आम्ही ठरवणार आणि सुनील प्रभू यांच्या जागी चीफ व्हिप म्हणून कोण नेमणार हे लेजिस्लेटिव्ह पार्टीनं ठरवलं. म्हणजे एका अर्थानं विधिमंडळ पक्षात लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये स्प्लिट पडलाय. पण सुभाष देसाई केसमध्ये सुप्रीम कोर्टानं हे ऑलरेडी सांगितलंय की विधिमंडळ पक्षातला एखादा फॅक्शन म्हणजे एखादा गट स्वतःहून गटनेता बदलू शकत नाही, तो स्वतःहून चीफ व्हिप बदलू शकत नाही. आणि म्हणूनच त्या बदलांना मान्यता देणारा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा बेकायदेशीर म्हणजे इल्लीगल ठरवला होता. त्यावेळेस कपिल सिब्बल असं म्हटले की महेश शिंदे यांची सही बघा, त्यात सिरियस डिस्क्रिपन्सीज आहेत. सो या स्टेजला ना आर्ग्युमेंट आणखीन इंटरेस्टिंग व्हायला लागलं होतं. आय होप तुम्हाला कंटाळा येत नाहीये, कारण अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा 22 जूनला उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्षाची बैठक बोलावली, बैठकीसाठी पाठवलेल्या नोटीसमध्ये त्यांनी हे स्पष्ट लिहिलं होतं की जो कोणी बैठकीला येणार नाही त्याच्यावर 10th शेड्यूल अँटी डिफेक्शन लॉनुसार कारवाई होईल. पण ते आमदार बैठकीला आलेच नाहीत आणि सुनील प्रभू यांची ऑथॉरिटी या आमदारांनी नाकारली, कोणी जे गुवाहाटीला गेले होते त्यांनी. आणि विधानसभा अध्यक्षांनी असा निर्णय दिला की पक्षाच्या बैठकीला आले नाहीत हे काही डिस्क्वालिफिकेशनचं कारण असू शकत नाही, हे फक्त एक एक्सप्रेशन ऑफ डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे एक असंतोष आहे आमदारांच्या मनात एवढंच दिसू शकतं. यानंतर सुनील प्रभू यांनी त्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली असं कपिल सिब्बल म्हटले. आणि हा खटला एक वेळ बाजूला ठेवा, क्षणभर बाजूलाच ठेवा असं सिब्बल यावेळेला म्हटले की कोणत्याही पक्षात काही आमदार ठरवतात की आम्ही पक्षाचे पदाधिकारीच बदलून टाकणार आणि त्याच्यासाठी ते वेगवेगळी पावलं उचलतात. हे सगळं आधीपासूनच आखलेलं म्हणजे प्री मेडिटेटेड असा शब्द त्यांनी वापरला. महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्यावर सरन्यायाधीश काय म्हणले माहितीये की ते पॉलिटिकल पार्टीचे लीडर्स बदलू शकत नाहीत. आणि 31 आमदारांनी जे केलं ते स्वतःहून पक्ष सोडल्याचा म्हणजे व्हॉलेंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप याचा पुरावाच आहे. कपिल सिब्बल म्हणले हो, हे म्हणजे स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडल्यासारखंच आहे ना. म्हणजे एका पॉइंटला CJI आणि कपिल सिब्बल हे एका पॉइंटला एकमेकांना ऍक्च्युली होकारार्थी बोलत होते आणि शेवटी याच सगळ्यामुळे सरकार पडलं गेलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असं सिब्बल म्हणले. निर्णायक भागाला इथे सुरुवात होते. कपिल सिब्बल म्हटले की आता प्रश्न फक्त या केसचा नाहीये, आता प्रश्न लोकशाहीच्या भविष्याचा आहे. कोर्टाला ठरवायला लागेल की रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीच्या फ्रेमवर्कमध्ये आपण जे ठरवलं आहे त्यात असं वागणं चालतं का. त्यांनी इथे महत्त्वाचा शब्द असा वापरला, देअर वॉज अ फेट अकॉम्प्ली असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे परिस्थिती अशी निर्माण केली गेली होती की सगळं काही आधीच घडून गेलं होतं आणि नंतर त्यावर फक्त शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे कोणताही फॅक्च्युअल निर्णय घ्यायला संधीच नव्हती. म्हणजे एकदम सोप्या भाषेत कपिल सिब्बल हे म्हणतायत की एव्हरीथिंग वॉज डिसाइडेड, आधी ठरवलं आणि मग अरे हे ठरवलेलं बरोबर आहे असं झालं. डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज कशा जपायच्या याचा निर्णय आता कोर्टाला घ्यायला लागेल असं कपिल सिब्बल म्हणले. आणि मग न्यायमूर्ती जे बागची यांनी एक स्टेटमेंट केलं. म्हणजे ते असं म्हणले की आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, पक्षाचं निवड, हा प्रश्न खूप महत्त्वाचा त्यांनी विचारला न्यायाधीशांनी. पक्षाचं निवडणूक चिन्ह म्हणजे इलेक्शन सिम्बॉल हे पॉलिटिकल पार्टीचं असतं की लेजिस्लेटिव्ह पार्टीचं असतं.
तर कपिल सिब्बल पटकन म्हणले की राजकीय पक्षाचं म्हणजे पॉलिटिकल पार्टीचं, कारण निवडणूक आयोग राजकीय पक्षालाच ते चिन्ह देतो, मी स्वतःहून कोणतेही चिन्ह घेऊ शकत नाही. आणि मग इथपासून एक इंटरेस्टिंग कॉन्व्हर्सेशन सुरू झालं इवन इन बिटवीन जजेस. न्यायमूर्ती जे बागची म्हटले की म्हणजे निवडणूक आयोग चुकीचा प्रश्न विचारत होता. तो हे पाहत होता की लेजिस्लेटिव्ह पार्टीकडे मेजॉरिटी बहुमत आहे की नाही, पण त्यांना खरं तर हे पाहायला हवं होतं की राजकीय पक्षात पॉलिटिकल पार्टीकडे मेजॉरिटी आहे की नाही. आणि मग सीजेआय म्हणले वेट, इकडे एक ग्रे एरिया उरतो ना की पॉलिटिकल पार्टीची मेजॉरिटी याचं काय डेफिनेशन आहे, म्हणजे मेजॉरिटीच्या लिमिट्स काय आहेत, किंवा मेजॉरिटीचे खूप प्रकार असू शकतात पॉलिटिकल पार्टीमध्ये. मग ते सध्याचे आमदार असू शकतात, माजी आमदार असू शकतात, इतर पदाधिकारी असू शकतात. मग त्यावर न्यायमूर्ती जे बागची म्हटले की हे सगळं पक्षाच्या संविधानात म्हणजे पार्टी कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲक्च्युली स्पष्ट असायला हवं. त्यात पक्षाचे डेफिनेशन काय आहे, हे मेजॉरिटी कशी ठरवायची हे असायला हवं. आणि मग लगेच कपिल सिब्बल म्हणले आणि इथे तर असं म्हटलं जातं इलेक्शन कमिशनकडनं की पक्षाचं कॉन्स्टिट्यूशनच अस्तित्वात नाही आहे. एक उलटाच प्रश्न टाकला म्हणजे सिब्बल यांनी. जर खरंच संविधानच नव्हतं तर मग 2013मध्ये पक्षाच्या निवडणुकाच इलिगल ठरतात ना, आणि मग पक्षच अस्तित्वात राहणार नाही असं सिब्बल म्हटले. मग त्यावर सीजेआय म्हणले की निवडणूक आयोगाच्या ॲडव्हायझरी प्रिन्सिपलमध्ये किंवा पक्षाच्या संविधानात बहुमत कसं मोजायचं याचं काही डिफाईन्ड फॉर्म्युला आहे का. तर मग सिब्बल म्हणले की गुवाहाटीमध्ये असताना या आमदारांनी भाजपसोबत संगनमत करून महाराष्ट्र सरकार पाडण्याचा कट रचला. ते सतत भाजपच्या संपर्कात होते. एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलं होतं की ते त्यांना एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. शिवसेनेनं या पक्षविरोधी कारवायांची माहिती इलेक्शन कमिशनला दिली होती, पण शिंदेंनी कधी असा दावा केला नाही की त्यांना पार्टी कॅडरमधल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे असं सिब्बल म्हणले. आणि मग सीजेआय यांनी या सगळ्या प्रकरणाची सुनावणी आता उद्या दुपारी म्हणजे 5 तारखेच्या दुपारी 2 वाजता ठेवलेली. सो लक्षात घ्या की कपिल सिब्बल बेसिकली काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. पहिली गोष्ट म्हणजे हा केवळ शिवसेनेचा वाद नाहीये, हा लोकशाहीच्या फ्युचरच्या साठी एक महत्त्वाचा खटला असं ते म्हणतायत. लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी यांच्यातला फरक हा त्यांच्या युक्तिवादाचा बेस आहे, हा त्यांच्या युक्तिवादाचा कणा आहे. जे न्यायमूर्ती बागची यांनी प्रश्न विचारले ते खूप महत्त्वाचे आहेत आज, की निवडणूक आयोगानं चुकीचा प्रश्न विचारला का. कारण आयोगानं पाहिलं की कुणाकडे जास्त आमदार आहेत, पण त्यानं हे पाहिलं नाही की राजकीय पक्षाची संघटना कोणाच्या मागे. यावर सिब्बल सुद्धा हो म्हणले. सिब्बल अनेक ठिकाणी फार सूचक म्हणे सुरत, गुवाहाटी एकाच हॉटेलमध्ये राहणं किंवा भाजपशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं, आधीच तयार केलेले ठराव, हे सगळे उल्लेख ते विनाकारण करत नाहीयेत. त्यांचा एम आहे की ही अचानक घडलेली पॉलिटिकल घटना नव्हती, आधीपासून नियोजन करून सरकार पाडण्याचा प्रयत्न होता आणि म्हणूनच ते प्रीमेडिटेटेड आणि